नमस्कार मित्रांनो, ई-एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती 2024च्या अनुषंगाने पोलीस प्रशासन संभाव्य सराव प्रश्नसंच भाग 2 पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणजेच फॉरेन्सिक लॅब किती आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रात न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा 8 आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येते? तर मित्रांनो, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबविण्यात येते. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने भारतात प्रथमच गडचिरोली शहराजवळ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची रिकामी जागा वसाहत उभारली जात आहे. तर मित्रांनो, नवजीवन नगर इथे वसाहत उभारली जात आहे. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, राज्य सुरक्षा महामंडळाच्या संचालकांचा दर्जा कोणत्या पदाचा दर्जा समान असतो? तर मित्रांनो, राज्य सुरक्षा महामंडळाच्या संचालकांचा दर्जा पोलीस महासंचालक यांच्या पदाचा दर्जा समान असतो. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही? ऑप्शन आहे कामगार सुरक्षा, गृहरक्षक दल, तुरुंग, परिवहन. तर मित्रांनो, कामगार सुरक्षा गृह विभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये गृह खात्याची स्थापना रिकाम्या जागांमध्ये करण्यात आली. तर मित्रांनो, भारतामध्ये गृह खात्याची स्थापना 1843 मध्ये करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पोलीस दलाने एकाच वेळी 6786 नागरिकांच्या उपस्थितीत गांधी विचार व अहिंसा हे पुस्तक वाचून गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले? तर मित्रांनो, गडचिरोली या पोलीस दलाने एकाच वेळी 6786 नागरिकांच्या उपस्थितीत गांधी विचार व अहिंसा हे पुस्तक वाचून गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय आहे? ऑप्शन आहे सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे. तर मित्रांनो, ठाणे या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय आहे. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, पोलीस स्टेशनमधील नोंदीचे डिजिटलायझेशन करण्यासंबंधातील कोणता प्रकल्प केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने राबविला जात आहे? तर मित्रांनो, पोलीस स्टेशनमधील नोंदीचे डिजिटलायझेशन करण्यासंबंधातील CCTNS हा प्रकल्प केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने राबविला जात आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने CCTNS म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग अँड नेटवर्क सिस्टम हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रातील कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये राबविला गेला? तर मित्रांनो, हा प्रकल्प पुणे आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमध्ये राबविला गेला. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते ॲप महाराष्ट्र पोलीस दलाने सुरू केले आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाने ए आणि सी म्हणजे प्रतिसाद ॲप आणि पोलीस मित्र ॲप हे 2 ॲप सुरू केले आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकींचा दंड ई-चलनाच्या माध्यमातून वसूल करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कोणते ॲप सुरू केले आहे? तर मित्रांनो, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकींचा दंड ई-चलनाच्या माध्यमातून वसूल करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी MTP ॲप ही ॲप सुरू केली आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, भारतीय पुरावा कायदा कधी करण्यात आला? तर मित्रांनो, भारतीय पुरावा कायदा 1872 या साली करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे, पर्यटकांना मार्गदर्शन करणारे पर्यटन पोलीस मदत केंद्र महाराष्ट्रात सर्वात प्रथम रिकाम जागा येथे सुरू करण्यात आले. तर मित्रांनो, शिर्डी येथे पर्यटकांना मार्गदर्शन करणारे पोलीस मदत केंद्र महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरू करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस महासंचालक दर्जाची किती पदे आहेत? तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस महासंचालक दर्जाची 5 पदे आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, घरी बसून पोलिसांकडे तक्रार नोंदवता येणार ई कंप्लेंट प्रकल्प महाराष्ट्र प्रायोगिक तत्त्वावर राबविणारा पहिला जिल्हा कोणता? तर मित्रांनो, घरी बसून पोलिसांकडे तक्रार नोंदवता येणारा ई कंप्लेंट प्रकल्प महाराष्ट्र प्रायोगिक तत्त्वावर राबविणारा पहिला जिल्हा आहे पुणे. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, मरोड पोलीस ट्रेनिंग स्कूल कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, मरोड पोलीस ट्रेनिंग स्कूल मुंबई येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक ए याची योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते पद हे महासंचालक दर्जाचे आहे? तर मित्रांनो, अँटी करप्शन ब्युरो हे पद महासंचालक दर्जाचे आहे. पुढचा प्रश्न आहे, CID इथं ऑप्शन चुकला आहे, सांभाळून घ्या. आय आहे इथं. CIDच्या 4 विभागांपैकी एक विभाग खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, CIDच्या 4 विभागांपैकी एक विभाग औरंगाबाद या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. पुढे, महाराष्ट्र दहशतवादी पथक म्हणजेच ATS चे मुख्यालय कुठे आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्र दहशतवादी पथक म्हणजेच ATS चे मुख्यालय नागपाडा येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक सी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पोलीस खात्यातील खालीलपैकी कोणते पद हे केवळ पदोन्नतीचे भरले जाते? तर ऑप्शन आहे पोलीस उपनिरीक्षक, दुसरा पोलीस निरीक्षक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपायुक्त. तर याचे योग्य उत्तर आहे पोलीस निरीक्षक. हे पद केवळ पदोन्नतीचेच भरले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या मध्यभागी काय आहे? तर मित्रांनो, ऑप्शन आहे कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, हातांचा पंजा. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या मध्यभागी हातांचा पंजा आहे. तर ऑप्शन क्रमांक डी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न CID स्पेलिंग चुकलेला आहे. CIDचा विभाग खालीलपैकी कोणत्या शहरात नाही? तर मित्रांनो, ऑप्शन आहे पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती. तर मित्रांनो, CIDचा विभाग मुंबई या शहरात नाही. तर ऑप्शन क्रमांक बी याचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या मध्यभागी असलेला हातांचा पंजा काय दर्शवितो? मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाच्या मध्यभागी असलेला हातांचा पंजा अभय दाखवतो. तर ऑप्शन क्रमांक ए याचे योग्य उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.